In the last lecture, we have discussed about the classification of materials. In any type of materials, the crystal structure is vary. What is meant by crystal structure? Crystal structure म्हणजे काय आहे की जे ॲटम्स राहील इलेक्ट्रॉन वगैरे त्यांची स्पेसिफिक जी अरेंजमेंट राहते प्रत्येक मटेरियलसाठी ती वेगवेगळी राहील, तर त्याला म्हणतो आपण क्रिस्टल स्ट्रक्चर. तर मग सॉलिड मटेरियल्स दीज आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. दॅट वन फर्स्ट वन इज द क्रिस्टलाइन अँड सेकंड वन इज द नॉन क्रिस्टलाइन और ॲमॉर्फस. मग क्रिस्टलाइन टाईपचे सॉलिड मटेरियल म्हणजे काय आहे की जिथे तुम्हाला पर्टिक्युलर जसं साखरेचं, जर तुम्ही साखरेचे प्रत्येक दाणे जर बघितले तर त्यामध्ये त्याचा शेप जो आहे तो सारखा राहतो, तर त्याला आपल्याला म्हणता येईल की क्रिस्टलाइन सॉलिड आहे ते. आणि तेच जर आपण जी फेसला लावायची पावडर जी आहे तर किंवा माती आहे, तर याचे प्रत्येक याचे जे मायक्रोस्ट्रक्चर लेवलवर जरी गेलो आपण तर त्याचं जे अरेंजमेंट जी राहील ना ॲटमची ती वेगवेगळी राहील. आणि ती अरेंजमेंट वेगवेगळी असल्यामुळे त्याचं जे शेप राहील ते प्रत्येक याच्यासाठी प्रत्येक पार्टसाठी हा सारखाच राहणार नाही. पण तेच जर आपण पाहिलं की सॉलिड मटेरियल म्हणजे क्रिस्टलाइनसाठी तर ते सारखंच राहणार आहे. तर हा एक बेसिक डिफरन्स आहे सॉलिड मटेरियल्समध्ये, क्रिस्टलाइन मटेरियल्स आणि नॉन क्रिस्टलाइन मटेरियल. तर क्रिस्टलाइनची डेफिनेशन काय म्हणते, इज वन इन विच द ॲटम्स आर सिच्युएटेड इन ए रिपीटिंग और पिरियडिक अरे इन ए 3 डायमेन्शनल वे ओव्हर द लार्ज ॲटॉमिक डिस्टन्स. तर एकच एलिमेंट राहील, तो आपण नंबर ऑफ टाइम्स त्याची अरेंजमेंट राहील आणि 3 डायमेन्शनमध्ये, एक्समध्ये, वायमध्ये आणि झेडमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होणार, त्या स्ट्रक्चर त्या जे मटेरियलचा एक स्पेसिफिक स्ट्रक्चर ऑब्टेन होईल. तर त्याला म्हणता येईल आपल्याला क्रिस्टलाइन मटेरियल. आणि ॲमॉर्फसमध्ये काय म्हणते, इज वन इन विच द ॲटम्स आर सिच्युएटेड इन रँडमली. कुठे कसे पण ते अरेंजमेंट राहील, त्याच्यामुळे ते आपल्याला दिसताना हे एका स्पेसिफिक याच्यात दिसणार नाही. तर मग त्याच्यामुळे त्या ॲटमचं जर स्ट्रक्चर जरी बघितलं तर ते आपल्याला सारखं दिसणार नाही, त्याच्यामुळे ते नॉन क्रिस्टलाइन. याचंच परत एखादं जर एक्झाम्पल म्हटलं तर जसे तुम्ही क्लासमध्ये बसलेले आहे एका लाईनमध्ये वगैरे, तर त्याला आपल्याला म्हणता येईल की क्रिस्टलाइन मटेरियल. आणि नॉन क्रिस्टलाइनमध्ये म्हणजे जसं आपण गार्डनमध्ये बसतो ते, तर त्याला म्हणता येईल आपल्याला. मग म्हणजे आपलं जे जिथे डिसिप्लिनमध्ये आहे, जर आपण डिसिप्लिनमध्ये आहे तर ते राहील आपलं क्रिस्टलाइन मटेरियल. आणि जर डिसिप्लिनमध्ये नसेल तर त्याला म्हणता येईल आपल्याला ॲमॉर्फस मटेरियल. तर हे ॲटम्सच्या त्या मटेरियल्सच्या स्ट्रक्चरमध्ये त्याची अरेंजमेंट जी आहे या ॲटम्सची, त्याच्यावरून याचं ते जो शेप आहे तो याच्यावरून त्याचा डिपेंड येतो, क्रिस्टलाइन आहे की नॉन क्रिस्टलाइन आहे तो. किंवा त्याचं जे साईज आहे, त्याचा शेप जो आहे, दॅट विल बी डिपेंड अपॉन दी हाऊ द ॲटम्स आर प्रेझेंट इन द दॅट मटेरियल, दॅट इज कॉल्ड एज द क्रिस्टल स्ट्रक्चर. मग आता इथे बघा, इथे काय आहे, आता हा जो आहे हा एक ॲटम आहे. आता हे ॲटम आहे आणि इथे काय आहे हे आपल्याला दिसत आहे की हा एक क्यूब आहे. क्यूबमध्ये आपल्याला, आणि हे जे ब्ल्यू कलरचे दिसत आहे हे ॲटम्स आहे. आता हे कसे आले, तर आता हे बघा, इथे तुम्हाला हा ॲटम दिसत आहे, तर हा एक्स डायरेक्शननी, हा वाय डायरेक्शननी आणि हा झेड डायरेक्शननी. आणि त्याच्यातला फक्त हा रिपिटेटिव्ह हा एक एलिमेंट घेतला आहे आपण, आणि हा रिपिटेटिव्ह एलिमेंट आपण इथे दाखवलेला आहे की जेणेकरून ते सोपं जाईल. म्हणजे आपण हे पूर्ण शिकलो काय, किंवा या एका याचं जर स्ट्रक्चर बघितलं काय, हे दोन्ही सारखंच आहे. म्हणजे एक बेंच आहे, एक बेंच सारखेच आपल्याला नंबर ऑफ बेंचेस बनवायचे आहे, तर हे नंबर ऑफ बेंचेस आहे. पण बेसिकमध्ये एक बेंच बनवायचा आहे म्हणजे हा एक बेसिक आहे. मग आता हे ॲटम्सची जी अरेंजमेंट आहे तर ही प्रत्येक मटेरियलसाठी ही वेगवेगळी राहील. आणि ती ॲटम्सची अरेंजमेंट वेगवेगळी असल्यामुळे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे वेगवेगळ्या, त्या आपण पुढे पाहू. तर त्या प्रॉपर्टी याच्यावरून डिपेंड राहील. तर मग हा जो एक टोटल मटेरियलमधला जो एक रिपिटेटिव्ह एलिमेंट आहे त्याला आपल्याला म्हणता येईल युनिट सेल. आता इथं क्रिस्टल स्ट्रक्चरचे जे बेसिक कंपोनेंट आहे त्याच्यात युनिट सेल, इट इज द स्मॉल रिपीटेड एंटिटी इज कॉल्ड एज द युनिट सेल. तर इथे काय होत आहे, इथे असेच एलिमेंट नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट आहे, पण बेसिक मधला हा जो हायलाइट केलेला आहे
तो बेसिक मधला एलिमेंट आहे. याच्यापेक्षा कमी लेवलवर आपल्याला ते जाता येणार नाही. तर हा काय आहे, हा आपला युनिट सेल आहे. झालं. तर त्याला आपल्याला म्हणता येईल युनिट सेल. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. तर atomic packing factor की definition, the sum of sphere of volume of all atoms within a unit cell divided by the unit cell volume. आता इथे बघा, आता याच्यापेक्षा इथे बघा, इथे काय आहे, हे ॲटम्स आहे, हा क्यूब आहे, ही एक रूम आहे आणि या रूम मध्ये हे जे आहे हे ॲटम प्रेझेंट आहे. तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर म्हणजे काय आहे की या रूम मध्ये हे ॲटम किती प्रेझेंट आहे त्याला डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ धिस क्यूब, दॅट इज कॉल्ड एज द ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. तर मग प्रत्येक, आता इथे ही अशी अरेंजमेंट आहे तर याच्यासाठी ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर वेगळा राहील. आता समजा जर तुम्ही म्हटलं की जर बालवाडीचे मुलं आपल्याच क्लासरूम मध्ये जास्त बसवता येईल आणि तेच जर 10वी-12वीचे पोरं बसवतो म्हटलं तर ते कमी बसवता येईल, किंवा एका बेंचवर जर बसवतो म्हटलं तर 5वीतले मुलं 3 बसेल, पण तुमच्या क्लासरूम मध्ये तुम्हाला दोघं जण बसू शकतात. तर मग ही काय झाली त्याची ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर झाली. म्हणजे एकाच एलिमेंट्स जे आहे ते ॲटम्स जे आहे हे कसे आहे, किती प्रेझेंट आहे त्याला आपल्याला म्हणता येईल ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. नंतर काय आहे स्पेस लॅटिस, रेग्युलर indefinitely repeated array of point in a 3 dimension in which the points lie at the intersection of the 3 sets of parallel equidistant plane. तर त्याला म्हणता येईल हे इथून, हा जो आहे ना यालाच आपल्याला, हा स्पेस मधला आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल याला स्पेस लॅटिस. तर मग आता हे क्रिस्टल स्ट्रक्चर कसे, आता ही तर एक अरेंजमेंट झाली. याच्यात काय आहे, प्रत्येक कॉर्नरला ॲटम आहे आणि हा एक कॉर्नर, हा एक सेंटर मध्ये ॲटम आहे. तर याच्यावरून याचे टाइप्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे हे फॉर्म होते, क्रिस्टल स्ट्रक्चर. तर आता याच्यात काय आहे, हा जो आहे पहिला हा क्यूबिक म्हणजे क्यूब. तर यामध्ये काय आहे A=B=C, म्हणजे याची साईड जी आहे ती सेम आहे. तर आपल्याला याच्यात फक्त क्यूबिक आणि हेक्सागोनल, आपल्याला फक्त हे दोनच बघायचे आहे. बाकीचे पण असते परंतु ते आपल्याला म्हणजे फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वी हॅव टू डिस्कस ओनली द क्यूबिक अँड द हेक्सागोनल. कारण की आपल्याला स्टील आणि बाकीचे जे आहे हे टेट्रागोनल वगैरे असू आहे, पण ते खूप कमी मटेरियलसाठी आहे, त्याच्यामुळे तेवढे आपल्याला, आणि ते जर असेल जरी तरी ते आपण इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनसाठी वापरत नाही. त्याच्यामुळे ते मटेरियल, ते आपल्याला क्रिस्टल सिस्टीम आपल्याला बघायचं काही काम नाही आहे. तर इथे काय आहे, हा क्यूब आहे आणि या क्यूब मध्ये मग नंबर ऑफ ॲटम्स कसे पण प्रेझेंट राहू शकते. मग त्याचं काय हे आहे स्पेसिफिकेशन, A=B=C आणि अल्फा बीटा गॅमा =90 डिग्री. म्हणजे हा सपोज अल्फा, हा बीटा आणि याच्यात आणि याच्यात तो गॅमा असा करता येईल. आणि हेक्सागोनल मध्ये म्हणजे हेक्सागोन टाइपचा. तर याच्यात काय आहे, A=B आणि C हे हाईट, आणि अल्फा आणि बीटा हे 90 डिग्रीला आहे आणि हे जे आहे गॅमा हा 120 डिग्रीला. कारण की फेरस मध्ये हे आपल्याला माहिती पडेल. तर हे नंतर मग परत आहे रंबोहेड्रल, ऑर्थोग्राफिक, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक. हे दीज आर द डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर. सो इन दिस आता परत काय आहे ॲटॉमिक रेडियस. आता हे जे आहे ना हे ॲटम्स आहे, तर या ॲटमची काहीतरी रेडियस राहील, तर त्या रेडियसला म्हणतो आपण ॲटॉमिक रेडियस ऑफ दॅट मटेरियल. तर आता याच्यात इथे काय दिलाय मी थोडं, प्रत्येक मटेरियलसाठी त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर कोणतं आहे आणि ॲटॉमिक रेडियस काय आहे हे दिलेलं आहे. तर ॲल्युमिनियम FCC ॲटॉमिक रेडियस इज 0.1431. कॅडमियम HCB हेक्सागोनल क्लोजिंग पॅक, FCC फेस सेंटर क्युबिक, हे बहुतेक तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलेलं आहे. नंतर बॉडी सेंटर क्युबिक क्रोमियमसाठी. तर हे आपल्याला फक्त हे लक्षातच ठेवावं लागेल आपल्याला. आणि ही जसं ॲटॉमिक स्ट्रक्चर चेंज होईल तशी त्याची प्रॉपर्टी चेंज होईल, आणि जसं ॲटॉमिक रेडियस चेंज होईल
म्हणजे आता सपोज जर म्हटलं ॲल्युमिनियम आणि कॉपर, तर या दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सारखंच आहे, FCC, पण ॲटॉमिक रेडियस जी आहे ही ॲल्युमिनियमची जास्त आहे कॉपरपेक्षा, तर त्याच्यामुळे या दोघांच्या प्रॉपर्टीजमध्ये काय राहील, डिफरन्स राहील. म्हणजे प्रॉपर्टी जी राहील मटेरियलची, दॅट इज डिपेंड अपॉन द क्रिस्टल स्ट्रक्चर ॲज वेल ॲज द ॲटॉमिक रेडियस ऑफ दॅट एलिमेंट्स. तर हे बेसिक मधलं झालं. तर ठीक आहे, इथे थांबून जाऊ आपण क्रिस्टल स्ट्रक्चर पर्यंत, एकदा बघून घ्याल आणि जर काही अडचण